ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಈಗ ಸಿಸಿಎಸ್ ಸಭೆ ಬಳಿಕ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಸಭೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸಮಿತಿಯ ಒಂದು ಸುರಕ್ಷತೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಒಂದು ಚರ್ಚೆ ಏನಾಯ್ತಲ್ಲ, ಅದ ನಂತರ ಈಗ ಅಮಿತ್ ಶಾ, ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಜೊತೆಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮಾತುಕತೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅವರ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಹೈ ವೋಲ್ಟೇಜ್ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಕುತೂಹಲ ಕೆರಳಿಸಿದೆ ಮೋದಿ ಅವರ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾ ಮೀಟಿಂಗ್. ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಭದ್ರತಾ ಸಮಿತಿಯ ಒಂದು ಸಭೆಯ ನಂತರ, ಸಿಸಿಎಸ್ ಸಭೆಯ ನಂತರ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಇದು. ಸಿಸಿಎಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಭದ್ರತೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ್ ಜೊತೆಗೆ ಈಗ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಆಪರೇಷನ್ ಕೆಲಾರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮುಂದೆ ಹೇಗೆ ನಮ್ಮ ಇಂಟರ್ನಲ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳು ಜೊತೆಗೆ ಮುಂದೆ ಹೇಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಇರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರವಾಗಿ ಭದ್ರತೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನಡೆದಂಥ ಒಂದು ಚರ್ಚೆ. ಅದಾದ ನಂತರ ಈಗ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ 3 ಜನ ತಮ್ಮ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳ ಜೊತೆಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಮತ್ತು ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಬ್ಬರ ಜೊತೆಗೆ ನಡೀತಾ ಇರುವಂಥ ಚರ್ಚೆ ಇದು. ಸೊ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ನಡೀತಾ ಇರುವಂಥ ಒಂದು ಸಭೆ ಈಗ ಕುತೂಹಲಕ್ಕೆ ಎಡೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಸಿಸಿಎಸ್ ನಂತರ ಈಗ ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವ್ ಅವರು ಬ್ರೀಫ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನೇನೆಲ್ಲ ಆಯಿತು ಅನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವ್ ಸಚಿವರು. टेक्नोलॉजीज होती है वो सब वहाँ पे हैंड्स ऑन ट्रेनिंग के लिए दी गई है. और अब तो एक और स्टेप लिया जो कि कल लिया गया था, एक डिज़ाइन करने के लिए माइक्रो कंट्रोलर और उसका पूरा बॉक्स का एक किट बना के नाउ दैट विल बी गिवन टू ऑल द यूनिवर्सिटीज़ सो दैट स्टूडेंट्स कैन एक्चुअली मेक न्यू प्रोडक्ट्स. अपने आप नए एक्सपेरिमेंट करके नए तरह के प्रोडक्ट्स बना सके स्टूडेंट्स, वैसा ध्यान में रखा गया है. और ये जो सेमीकंडक्टर की ट्रेनिंग एकेडमिक इंस्टीट्यूशंस में हुई, उसका रिजल्ट अब दिखने लगा है. उसका रिजल्ट मैं आपको बताऊं, स्टूडेंट्स ने जो चिप्स डिज़ाइन की है, उसमें से 20 चिप्स ऐसी हैं जो सेलेक्ट हुई है थ्रू अ प्रोसेस. प्रॉपर एक प्रोसेस रन किया जाता है, प्रोफेशनल्स इंजीनियर्स उस प्रोसेस को रन करते हैं. उसमें से 20 चिप्स ऐसी डिज़ाइन की सेलेक्ट की गई है जिनको मोहाली सेमीकंडक्टर लेबोरेटरी में, SCL मोहाली में मैन्युफैक्चर किया जाएगा. दोज चिप्स हैव बीन डिज़ाइंड सो वेल कि उनको मैन्युफैक्चरिंग के स्टेज में ले जाने का तय किया गया. आप देखो कितना एक सिग्निफिकेंट चेंज है ये माइंडसेट में. स्टूडेंट्स जिनको पहले बुक्स में पढ़ना होता था, उसकी बजाय अब वो रियल एक्चुअल जो टूल्स इंडस्ट्री में यूज़ होते हैं, एक्चुअल सॉफ्टवेयर टूल्स और IP कोर जितना भी चाहिए होता है, जो लाइब्रेरीज चाहिए होती है सॉफ्टवेयर की, वो सारी की सारी उनको रियल मिल रही है. यानी इंडस्ट्री के हिसाब से उनकी रेडीनेस हो रही है. और उन्हीं में से स्टूडेंट्स ने जो डिज़ाइन किए चिप्स, उनकी मैन्युफैक्चरिंग अपने ही देश में होना संभव हो पा रहा है. ये एक बहुत बड़ा सिग्निफिकेंट जंप है. और ये फ्लो जब बनता है तब वो इंडस्ट्री एक बहुत ही अच्छे लेवल पे पहुंचती है. और ये अपन ने माने सेक्टर बाय सेक्टर इसी तरह का एक अप्रोच है. प्रधानमंत्री जी इंडस्ट्री को और एकेडेमिया को न्यू एजुकेशन पॉलिसी के तहत जोड़ने का एक विजन है. उसी के तहत आपने देखा कि टेलीकॉम में भी 5G की लैब्स 100 यूनिवर्सिटीज़ में खोली गई. इंक्यूबेटर्स यूनिवर्सिटीज़ के अंदर खोले जा रहे हैं. सेंटर्स ऑफ एक्सीलेंस यूनिवर्सिटीज़ में खोले जा रहे हैं. तो एक तरीके से यूनिवर्सिटीज़ एक बहुत ही सक्षम बने. ಸೊ ಇದು ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವ್ ಅವರ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ. ಇದು ಸೆಮಿಕಂಡಕ್ಟರ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಅವರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಈಗ ಚಿಪ್ನ ಏನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸೊ ಆ ಒಂದು ಚಿಪ್ ತಯಾರಿಕೆ ಆಗುವಂಥದ್ದು ಅದನ್ನು ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ಗೆ ನಾವು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸನ್ನು ಉತ್ತೇಜನ ಕೊಡುವಂಥದ್ದು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಉತ್ತೇಜನ ಕೊಡುವ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಅನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವೈಷ್ಣವ್ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.